तुमच्या आठवणीतली एखादी गणपती बाप्पाची मिरवणूक किंवा विसर्जन सोहळा जो कायम तुमच्या लक्षात आहे, अशी एखादी आठवण? माझं बालपण सगळं पुण्याला गेलं. म्हणजे आम्ही चौघी बहिणी आजोळी राहत होतो, कारण आई वडील दोघं व्यवसायात आपल्या बिझी असायचे. त्यामुळे आजोळी आणि पुणेरी संस्कार व्हावेत म्हणून आम्हाला पुण्यात ठेवलं होतं. गणपती पुण्यातले बघणं आणि त्यांच्या म्हणजे गावागावात फिरून मंडपात फिरून गणपतीचं दर्शन घेणं ही त्यावेळची अगदी अत्यंत आवडती अशी गोष्ट होती आमच्या. आणि मला आठवते ती मिरवणूक विसर्जनाची. म्हणजे संध्याकाळी साधारण 5 वाजता विसर्जनाची मिरवणूक लक्ष्मी रोडवरती यायची. पहिला मंडईचा गणपती आणि शेवटी दगडूशेठचा गणपती असं ठरलेलं आहे. आणि ते अजूनही तसंच आहे. मंडईच्या गणपतीचं पहिलं विसर्जन होतं आणि त्याच्यामध्ये खूप अनेक हजारो गणपती असतात. ही सगळी मिरवणूक संपेस्तोवर सकाळचे 10 वगैरे वाजतात. तर मला आठवण आहे की एका आमचे डॉक्टर होते, फॅमिली डॉक्टर दांडेकर म्हणून. त्यांची लक्ष्मी रोडला अशी मोठे दवाखान्याच्या बाहेर बाल्कनी होती अशी लांबलचक. आणि तिथे मग आम्ही सगळ्या चौघी, आमची 2 आणखी भावंडं, आम्ही 5-7 जणं बसायचो रात्रभर. आणि मग आजीने डबा दिलेला असायचा, मामीने काहीतरी खाऊ दिलेला असायचा. तो खात खात गणपतीची मिरवणूक त्या सगळ्या जाळीच्या त्यांच्या गच्चीच्या जाळीतून बघायची. आणि ते लेझी म्हणतो ढोल ताशा आणि त्यांच्याबरोबर गाणं आणि उत्सव. आणि ती गणपतीची विसर्जनाची आरास वेगळी असते, तिथे बसवलेल्या गणपतीची आरास वेगळी असते. ती आरास बघणं आणि त्या ढोल ताशांचा गजर जो व्हायचा तो लेझीम, खूप असे सांस्कृतिक खेळ व्हायचे आणि गणपतीच्या समोर. तो एक माझा गणपतीचं विसर्जन अगदी कायम स्मरणात आहे पुण्यातलं. पुण्यातले एकूणच गणपती, त्याचे संस्कार, पुण्यातले भोंडले, नवरात्री, पुण्यातली रंगपंचमी. इथे आपल्याकडे रंगपंचमी नाही, आपल्याकडे होळीला रंग खेळतात. पण पुण्यात अजूनही रंगपंचमी साजरी करतात. आणि रंगपंचमी म्हणजे एका घरात रंगून झालं की दुसऱ्या वाड्यात जायचं, त्या वाड्यातल्या हौदात सबंध पाणी सगळं लाल करायचं, मग तिसऱ्या वाड्यात जायचं, तिथे हौद. बरं, हे वाड्यावाड्यात हौद असायचे, तसे त्या हौदामध्ये स्नान करायचं. हे सगळे जे संस्कार आहेत ना, हे आम्हाला पुण्यात मिळाले. आणि मला फार अभिमान आहे की ह्या सगळ्या संस्कारांची श्रीमंती आहे जी आम्हाला मिळाली आणि आम्ही ती अजून जपून ठेवली आहे.